महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकून महापुरुषांची बदनामी, गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल। या अगोदरही दिनांक 19 मे 2023 रोजी घडला होता असाच प्रकार। सायबर सेल फक्त नावालाच। आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेणारी जमात शोधा, सर्व सामाजिक संघटनांची एकमुखी मागणी। गंगाखेड शहरातील एका सोने चांदीच्या व्यापाऱ्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महापुरुषांची यांचे आक्षेपार्ह पोस्टर तयार करून ते समाज माध्यमावर पसरवून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने अज्ञात समाजकंटकांचे प्रयत्न सुरू आहेत। असाच प्रकार दिनांक 19 मे रोजी घडला होता। तेव्हाही या व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेऊन या पोस्टशी माझा काहीही संबंध नाही, त्यामुळे खरा गुन्हेगार शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे प्रकार थांबवण्याची मागणी केली होती। गंगाखेड पोलिसांनी संबंधित बनावट आयडीवर गुन्हा दाखल करून सायबर सेलकडे वर्ग केला होता, पण तब्बल 3 महिने झाले तरी सायबर सेलला या घटनेचा छडा लावावा वाटला नाही। किमान अशा संवेदनशील बाबतीत तरी लवकरात लवकर गुन्हेगार शोधणे आवश्यक होते आणि तसे न झाल्याने पुनश्च आज दिनांक 13 जुलै रोजी त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली व ही पोस्ट समाज माध्यमावर पाहून आंबेडकरी अनुयायांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते। पण या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते, त्यामुळे अगोदर दाखल गुन्ह्याचा तपास का लागत नाही असा प्रश्न विचारताच नव्याने दुसऱ्या अज्ञात आयडीवर गुन्हा दाखल करून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे विकास रोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 295A 66C 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे या घटनेचा लवकरात लवकर छडा लावण्यात यावा यासाठी सराफ असोसिएशनने निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी। त्यामुळे खरा गुन्हेगार ताबडतोब शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे। याच पार्श्वभूमीवर गंगाखेड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे व दोषी गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। असाच प्रकार गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या बाबतीतही घडला आहे। त्यांचेही बनावट अकाउंट बनवून पैशाची मागणी करण्यात आली होती। त्यांनीही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे उच्च अधिकाऱ्यांचेही फेसबुक अकाउंट सुरक्षित नाही असे म्हणायला हरकत नाही आणि याकडेही सायबर सेलचे दुर्लक्षच आहे असेच म्हणावे लागेल। भीमराव कांबळे, महाराष्ट्र माझा, गंगाखेड, परभणी। आज गंगाखेड येथील विकास तातेराव रोडे, भगवती नगर यांना फेसबुकवर एका अकाउंटवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चेहऱ्यावर आणि माता रमाबाई यांच्या आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकलेली आहे। यावर पोस्टे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धार्मिक भावना दुखावल्याबाबत आणि IT ॲक्ट प्रमाणे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदरचा गुन्हा अज्ञात आरोपीवर दाखल केला आहे। पुढे तपास सुरू आहे। माझी सर्व गंगाखेडवासियांना विनंती आहे की आपण शांततेत राहावं। सदर प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।